संताप आणणारी बातमी कल्याणमधून आहे, ती पाहूयात। डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या एका नगरसेवकानं डॉक्टरांना मारहाण आणि शिवीगाळ केली होती। त्यावरून देशभरात नगरसेवक रमेश म्हात्रेवर सडकून टीका होतीये। अखेर मारहाण झाल्याच्या 24 तासानंतर म्हात्रेला अटक करण्याची उपरती पोलिसांना झाली। अन्य 3 आरोपींना आधीच अटक झाली होती, मात्र म्हात्रेला अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते। मात्र समाज माध्यमांमधून दबाव इतका प्रचंड होता की म्हात्रेला बेड्या ठोकाव्याच लागल्या। हे प्रकरण काय आहे ते आधी पाहूयात। एका महिलेची प्रसूती कठीण होती। मंगळवारी तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या। प्रसूती झाल्यावर बाळाला NICUची गरज भासू शकते, मात्र शास्त्रीनगर शासकीय रुग्णालयात त्या क्षणाला NICU उपलब्ध नव्हता। त्यामुळे तिला इतरत्र न्या असं सरकारी डॉक्टरांनी सांगितलं। त्यानंतर गर्भवतीच्या आईनं म्हात्रेकडे मदत मागितली। म्हात्रे त्याच्या गुंडांना घेऊन रुग्णालयामध्ये आला। डॉक्टर त्याला समजावून सांगत होते, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। त्यानं आणि त्याच्या साथीदार गुंडांनी महिला डॉक्टरसह स्टाफला मारहाण आणि शिवीगाळ केली। घडला प्रकार CCTV मध्ये चित्रित झाला आणि म्हात्रे अडकला आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झाले। ज्या समाजाचा आणि समाजामध्ये जीव वाचवणारे डॉक्टरच सुरक्षित नाहीत, तिथं इतरांची काय कथा असं म्हणायची वेळ त्यामुळे आली आहे। नर्सेसना अतिशय घाणेरड्या शब्दात, अनिर्वाच्य शब्दांमध्ये त्यांना शिव्यागाळी केलेल्या आहेत, त्यांना मारहाण केलेली आहे आणि हे कृत्य अतिशय निंदास्पद आणि अतिशय घाणेरडं कृत्य केलेलं आहे। आणि खरोखरी एक नर्स म्हणून मला या सगळ्या गोष्टींचं अतिशय लाज वाटते। तर मुजोर रमेश म्हात्रेनं ज्या महिला डॉक्टरला मारहाण आणि शिवीगाळ केली त्या डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांना प्रचंड मानसिक धक्का बसलाय। त्या कुणाशी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत। त्यांच्या वतीनं त्यांच्या मातोश्री संगीता बाविस्कर माध्यमांशी बोलतायत। रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांचीच जेव्हा अशी अवस्था होते, तेव्हा उर्वरित समाजाबद्दल काय बोलायचं। रमेश म्हात्रेनं जी मारहाण केली ती काही पहिली आणि शेवटची घटना नाहीये। अनेकदा रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर आणि अन्य स्टाफवर हात उचलतात। आपल्या माणसाची काळजी समजू शकतो, पण रुग्णालयामध्ये कर्तव्यावर असणारे डॉक्टर हे सोपं टार्गेट असतात। त्यांच्या वतीनं प्रतिकार करणारं तिथं कुणीच नसतं आणि शुद्ध डॉक्टरांची पार्श्वभूमी गुंडगिरीची नसल्यानं तेही फारसं काही करू शकत नाहीत। अशा वेळेस त्या सरकारनं डॉक्टरांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। याचा अर्थ माध्यमांमध्ये बाईट देऊन शांत बसणं नव्हे, तर म्हात्रेसारख्या प्रवृत्तींना सर्वात आधी पदावरून हाकलून दिलं पाहिजे आणि पुन्हा तिकीट मिळणार नाही हे पाहायला हवं। पण आपल्याकडे असं काहीही होत नाही, कारण राजकीय पक्षांना केवळ मतांशी देणं घेणं असतं। आता रमेश म्हात्रे या महाशयाकडे बघा, अनेक गंभीर गुन्हे दाखल असूनही त्याला शिवसेनेनं तिकीट दिलं आणि ते निवडून आला। अशा निवडून देणाऱ्या समाजानं सुद्धा आता आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे। तर पीडित डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांच्या आई वडिलांनी माध्यमांकडे काय भावना व्यक्त केल्यात त्या पाहूयात। आमच्या मुलीला मोठा मानसिक धक्का बसलाय। त्या घटनेबद्दल ती आमच्याशी सुद्धा चर्चा करू इच्छित नाहीये। इतका मोठा मानसिक धक्का तिला बसलाय। माध्यमांशी बोलण्याची तिची मनस्थिती नाही असंही पीडित डॉक्टरच्या आईवडिलांनी म्हटलंय। तिला कामावर रुजू होण्याची भीती वाटतेय। आमच्या मुलीला त्या नगरसेवकानं मारहाण आणि शिवीगाळ केली आहे। एवढंच नाही तर महिला कार्यकर्त्यांना आणून तुला धडा शिकवू अशी धमकी सुद्धा दिली आहे। त्यामुळे या महिला डॉक्टरला धक्का बसलाय। एवढं होऊन सुद्धा एकाही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानं तिची विचारपूस केलेली नाही। स्थानिक नेते अनेकदा डॉक्टरांच्या कामात हस्तक्षेप करतायत असाही संताप त्यांनी व्यक्त केलाय। हे नेते डॉक्टरांच्या मनात भीती निर्माण करतात आणि अशा मनस्थितीत डॉक्टरांना काम करावं लागतंय असं पीडित डॉक्टरच्या पालकांनी म्हटलंय। आपकी लड़की थी जो यहाँ पर आई सरकारी अस्पताल में काम करने का सोचा था, मगर आपको डर लग रहा है? अभी डर लग रहा है, लड़के को डर लग रहा है, उसका मेंटेन कंडीशन ठीक नहीं है, वो टेंशन में है, वो यहाँ आने को डर रही है, उसको डर लगता है कोई मारेगा मेरे को, कोई करेगा, इस तरह ना।
तर आपण डॉक्टरला मारहाण केली नाही, ती बोलण्याकडे लक्ष देत नव्हती म्हणून मी फोनवर फटका मारला, असं संतप्त समर्थन मुजोर रमेश म्हात्रे यांनी केलंय. मी महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही. ही जी टीव्ही फुटेजमध्ये सीसी कॅमेरा फुटेजमध्ये जे येते कॅमेऱ्याचा अँगलमुळे येत असेल, ती महिला डॉक्टर माझ्या मुलीसारखी आहे म्हणून ती म्हणतो, एकेरी उल्लेख करतो. ती माझ्या मुलीसारखी आहे. तिचे मॅरेज झाले का नाही ते पण मला माहिती नाही. सतत कानाला बोलत होते, आमची रिक्वेस्ट ऐकत नव्हती आणि त्यामुळे मी तुझा फोन ठेव बाजूला, आमची कंप्लेंट आधी घे, काय तर आमची तक्रार घे, ऐकून घे, एवढंच तिला बोललो. आणि मी त्या महिलेला मारलेलं नाही. आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, त्यामुळे महिलेंवर आम्ही हात उचलला नाही. तर ज्या गर्भवतीसाठी म्हात्रेंनी ही मारहाण केली, तिच्या आईनं सुद्धा म्हात्रेच्या गुंडगिरीचं समर्थन केलंय. मग मला त्यांनी पर्यायच नाही, ते नाहीच बोलायला लागले म्हणून दादांना मला फोन करायला लागले. मी दादांपुढे खूप रडली. दादा असं बोलतात का सायनला घेऊन जा, पण सायन पूर्ण डुबली. तर आता मी मुलीला काय करू, माझी पोरीचा मध्येच रस्त्यात काय झालं तर मी काय करू. तर मग दादा बोलले जी डॉक्टर असेल, मॅडम असतील, सर असतील, त्यांना फोन द्या. ती लोक फोन पण घ्यायला तयार नाही. पण तुमचा आवाज आहे त्या ठिकाणी, तुम्ही स्पष्ट बोलताय की तुम्ही दादा खूप डेंजर आहेत, दादाच्या नादी लागू नका, आणि त्या डॉक्टरला तुम्ही पण झटापटी करताय. नाही, झटापट नाही केलेले आहे. दादांनी जेव्हा दादा त्या मॅडमशी बोलतायत दादा, तर त्या मॅडम ऐकायला तयार नव्हत्या. ते फोनवरतीच बोलत होत्या. तर दादाने काय, माझ्याशी बोला मॅडम, तुम्ही फोन नंतर बोला, मला सीएम मॅडमचा कुठला नंबर द्या. दादा बोलतायत त्यांच्याशी. दादा असलेली शिवाय एका महिला डॉक्टरला देतात, त्या तुमच्या समोर देतात, हे योग्य वाटलं का तुम्हाला? योग्य नाही वाटलं, पण माझी मुलगी तडपडत होती ना, ते तुम्ही बघितलं नाही. तर यावर शंभूराज देसाई आणि प्रकाश आबिडकर यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्यात, त्या पाहूयात. कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि विशेषतः वैद्यकीय सेवेमध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अशा पद्धतीची धक्काबुक्की मारहाण करणं योग्य नाही. आमच्या नगरसेवकांना निश्चितपणाने या बाबतीतली उचित समज पक्षाच्या नेतृत्वाकडनं दिली जाईल. या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. कारवाई करणं हा सोडूनच द्या, परंतु अशा प्रकारचे वारंवार जे काही घटना उद्भवतात त्याच्यासाठी कायद्यामध्ये सुद्धा आम्ही सगळीच मंडळी, विशेषतः डॉक्टरांच्यासाठी एक स्वतंत्र बिल आणतोय की ज्या बिलामध्ये सगळ्याच डॉक्टरांना अशा पद्धतीची जर मारहाण झाली तर त्याच्यावरती सुद्धा अजूनही सेक्शन्स आम्ही वाढवतोय की ज्याच्यामुळे अशा पद्धतीचं काम कोणी करू नये. हा एक भाग झाला. आणि दुसरं, लोकशाही प्रक्रियेमध्ये काम करताना आम्ही सगळे राजकारणी मंडळी आहोत. राजकारणी मंडळी म्हणून आम्ही सगळ्या मंडळींनी जे काय एकूण सगळी आचारसंहिता पाळली पाहिजे त्यातला हा महत्त्वाचा भाग आहे, एवढंच मला सांगायचं. तर आरोपी मुजोर रमेश म्हात्रेची धिंड काढा, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट देत तिथल्या कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. तसंच संपूर्ण प्रकरण समजून घेतलं. म्हात्रेची नगरसेवक पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो, कोविडच्या काळी असेल किंवा आता असेल, आपत्कालीन स्थितीत असेल किंवा आता असेल, दिवस रात्र कधी तुम्ही 24 तास फोन केला तरी असतात. मग ही सगळी स्टंटबाजी जी करायची होती ना, हिंमत असेल या रमेश म्हात्रेंना, राम मंदिर लुटलं त्यांच्यावर हात उचला, जा बॉर्डरवर पाकिस्तानच्या समोर हात उचला. इथे तुम्ही दादागिरी करताना जे समाजात काही वाईट करतात त्यांच्यावर हात उचलून दाखवा. तर या मुजोरीवर जय महाराष्ट्रानंही काही सवाल उपस्थित केलेले आहेत, ते पाहूयात. आरोपी रमेश म्हात्रेला अटक करण्यासाठी 24 तास का लागले, याआधी त्याला अटक का झाली नाही, हा पहिला सवाल जय महाराष्ट्रानं उपस्थित केलाय. मी चुकलोच नाही असं म्हणणाऱ्या बेशरम म्हात्रेवर शिवसेना काय कारवाई करणार, कारण शिवसेनेकडून अद्यापही काहीही कारवाई करण्यात आली नाहीये. त्यामुळे हाही सवाल जय महाराष्ट्रानं उपस्थित केलाय. शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेबद्दल एकनाथ शिंदेंचं मौन का आहे, एकनाथ शिंदेंची याबाबत अद्याप प्रतिक्रिया का समोर आली नाही. श्रीकांत शिंदे स्वतः डॉक्टर आहेत. ते स्वतः डॉक्टर असूनही म्हात्रेंवर पक्षाकडून कुठलीही कारवाई अद्यापही का करण्यात आली नाही. NICU मध्ये जागा नव्हती, याला डॉक्टर कसे जबाबदार, हाही सवाल जय महाराष्ट्रानं उपस्थित केलाय. सरकारी रुग्णालयांच्या दुरावस्थेबद्दल एकनाथ शिंदेंना जाब विचारण्याची हिंमत रमेश म्हात्रे दाखवेल का?
नगरसेवक आमदारांवर कधीच कठोर कारवाई का होत नाही, हाही महत्त्वाचा सवाल जय महाराष्ट्रानं या संपूर्ण प्रकरणावर उपस्थित केलाय. कायदे नियम केवळ सामान्यांसाठीच आहेत का, राजकारण्यांसाठी कायदे नियम नाहीत का, हाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. तर यंत्रणेला सवाल विचारल्यावर आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला देखील जय महाराष्ट्रानं काही सल्ले दिलेले आहेत, ते पाहूयात. सोबत 10 गुंड घेऊन डॉक्टरांना मारणं, शिव्या देणं म्हणजे शौर्य गाजवणं नाही, ते रमेश म्हात्रे याला कळायला हवं. शासकीय रुग्णालयातले डॉक्टर हे तुमचे गुलाम नाहीत, ती त्यांची सेवा देत असतात. डॉक्टर बनणं हे गुंडगिरी करून निवडणूक लढण्या इतकं सोपं नसतं. डॉक्टर बनण्यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागतो. प्रवेश परीक्षेपासून पदवी मिळेपर्यंत रक्ताचं पाणी करावं लागतं, तेव्हा डॉक्टरचा शिक्का लागतो. रुग्णालयात पुरेशा सोयी नाहीत, यासाठी पगारी डॉक्टर जबाबदार नसतात. अर्थात हे 8वी पास लोकप्रतिनिधीला माहीत असण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे रमेश म्हात्रे यांनी याकडे आणि लक्ष द्यावं. हिंमत असेल तर तुमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना तशाच तावातावानं सर्वांसमोर जाब विचारून दाखवा. नागरिकांची एवढीच काळजी असेल तर कल्याणमध्ये जागतिक दर्जाचं रुग्णालय उभारून दाखवा, त्यासाठी प्रयत्न करा. तर विख्यात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात. आरोग्य सेवा सुधारवण्याचं जे काम आहे ते या सत्ताधारी नेत्यांचं, राजकीय नेत्यांचं आहे. डॉक्टर लोक हे फक्त तिथे पगारावर काम करणारे लोक असतात. त्याच्यामुळे तिथे जर खाटा कमी असतील आणि तिथे जर रुग्णांना खाटा मिळत नसतील तर खरं तर समाजानेच याचा जाब जाऊन राजकीय नेत्यांना आणि सत्ताधाऱ्यांना विचारायला हवा. अशा प्रकारे डॉक्टरांना मारहाण करून आम्ही कसे तुमचे तारणहार आहोत असा दाखवण्याचा हा खोटा प्रयत्न समाजाने आता तरी त्यांचा हाणून पाडायला हवा आणि जे सत्य आहे ते समजून घ्यायला हवं. अशा प्रकारे जर वारंवार हल्ले होत राहिले तर डॉक्टरांचंही मानसिक खच्चीकरण होईल आणि उद्या जर आजही अशी परिस्थिती आहे की हुशार चांगले डॉक्टर हे देश सोडून इतर देशांमध्ये जात आहेत. उद्या आधीच डॉक्टरांची संख्या ही खूप कमी आहे आणि त्या असं जर घडत राहिलं तर उद्या गंभीर रुग्णांना उपचारासाठी आपल्याला चांगले डॉक्टर मिळणार नाही. म्हणून ही आरोग्य व्यवस्था सुधारवण्याची जबाबदारी ही राजकीय नेत्यांची, सत्ताधाऱ्यांची आहे हे ओळखून समाजाने याविषयी ही वेळीच जागा होणं गरजेचं आहे. तर म्हात्रेसारख्या प्रवृत्ती असं का वागतात याचं अचूक विश्लेषण सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलंय, ते पाहूयात. आपण पाठवलेल्या पेशंटला नाकारलंच कसं जातं, अशा भूमिकेतून त्याने आपल्या काही गुंडांसह येऊन त्या डॉक्टरांनी परिचारिकांना मारहाण केली. मारहाण जरी त्या डॉक्टरांना आणि परिचारिकांना झाली असली तरी याच्यात हत्या मात्र माणुसकीची झालेली आहे. आपण निवडून आलो म्हणजे सगळ्या जगाचे राज्य करू शकतो, आपल्यावर कुणाचं काही नियंत्रण नाही. आपण एखाद्या विशिष्ट पक्षात असलो म्हणजे आपल्याला वाटेल ते करण्याचा अधिकार आहे. आपलं पोलीस किंवा यंत्रणा काही बिघडवू शकत नाही. आपल्या मागे फार मोठे राजकारणी आहेत. या भूमिकेतून असा एक उन्माद, एक मस्ती या नगरसेवकामध्ये येते आणि त्याचंच कालचं एक जे काही घडलं ते उदाहरण होतं. खरं तर हे सगळं सहज सोपंही होऊ शकतं, परंतु ज्यांना मुळातच लोकशाही कळलेली नाही, ज्यांना मुळातच कायदा म्हणजे काही माहिती नाही, ज्यांना मुळातच कायदा पाळण्याची सवय नाही, गुंडगिरी हाच ज्यांचा पेशा असतो, अशा लोकांना पद मिळालं, लोकप्रतिनिधित्व मिळालं की असं काहीतरी त्यांना सुचतं. परंतु याच्यातून समाजामध्ये संदेश मात्र वेगळाच जातो की या देशामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये आता काही लोकशाही उरलेली नाही. जे काही चालू आहे ते टोळीचं राज्य चालू आहे असा जो संदेश जातो तो मात्र वाईट.